नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडेंगडे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की स्कॅनेक्स कसं यूज करायचं। आता स्कॅनेक्स म्हणजे एक्झॅक्टली काय, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता ना, तर ट्रेडिंग करताना तुम्ही खूप सारे टूल यूज करता। जसे की फॉर एक्झाम्पल तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता, तर लॉंग टर्मसाठी तुम्हाला एखाद्या स्टॉकबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढायची आहे, पण ती इन्फॉर्मेशन कुठे आणि कशी बघायची हे माहिती नसतं। तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सर्च करायला लागतं, त्याचं मार्केट कॅपिटल काय, त्याचा पी रेशो काय, किंवा ती कंपनी कुठे वर्क करते, कोणत्या सेक्टरमध्ये लिस्टेड आहे, ह्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला जाऊन सर्च करायला लागतात। त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका ठिकाणी कुठे बघू शकता, तर त्या स्कॅनेक्सवर बघू शकता। इव्हन तुम्ही तुमचं स्टॉक सिलेक्शनसाठी तुमच्या ज्या ज्या कंडिशन आहे त्या अकॉर्डिंग तिथे स्क्रीनर पण क्रिएट करू शकता, किंवा एखाद्या स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडवाल्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केले, फॉरेन इन्व्हेस्टर किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टरचं बाईंग सेलिंगचा जो काही डेटा असतो ते कुठे बघायचं, ते सगळं तुम्हाला एका प्लॅटफॉर्ममध्ये बघायला मिळेल। तर तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढे पण माझे व्हिडिओ हे सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सिंपल मी काय केलं, स्कॅनेक्स लॉग इन करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला करायचं काय, गुगलवर चाललं जायचं। गुगलवर गेल्यानंतर धन लॉग इन टाईप करायचं। लॉग इन टाईप केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ऑप्शन्स येतात तुम्हाला, धन ऑप्शन ट्रेडर, धन ट्रेडिंग व्ह्यू, तसं धनचा स्कॅनेक्स ऑप्शन्स पण तुम्हाला मिळतो। आणि ह्या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कॅनेक्स हे लॉग इन करून घ्यायचे। स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला असा काही प्लॅटफॉर्म दिसतो, तो स्कॅनेक्स ओपन केल्यानंतर होम पेज येतं। त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केटच्या रिलेटेड कुठलीही न्यूज बघायची असेल तर तुम्ही अगेन खूप सारे प्लॅटफॉर्मला यूज करत असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली इंडियन स्टॉक मार्केटची किंवा स्पेसिफिक मार्केटची जी काही न्यूज आहे ती तुम्हाला इथे न्यूज सेक्शनमध्ये बघायला मिळते। आता याच्यामध्ये तुम्हाला एक फायदा काय, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते स्टॉक आहे त्याची डायरेक्टली न्यूज तुम्हाला इथे बघायला मिळते। जसं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे तर मला याच्याबद्दल जी काही न्यूज आली ती डायरेक्टली बघायला मिळते। तर तुमच्याकडे कोणते कोणते स्टॉक आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला ते इथे न्यूजमध्ये हायलाईट होईल। म्हणजे धनच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही कोणते पण स्टॉक स्विंग किंवा लॉंग टर्मसाठी जे घेतलेले असेल त्याची न्यूज तुम्हाला डायरेक्टली इथे बघायला मिळते आणि ओव्हरऑल मार्केटची न्यूज तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यानंतर तुम्हाला कसल्या प्रकारचं स्क्रीनर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन स्क्रीनर क्रिएट करू शकता। काही स्क्रीनर इथे ऑलरेडी क्रिएट केलेले ते स्क्रीनर तुम्ही यूज करू शकता। जसं की हे माझे काही ज्योती नावाने स्क्रीनर मी क्रिएट केलेले, ते स्क्रीनर तुम्हाला इथे बघायला मिळतील। त्यानंतर तुम्ही अगेन इकडे बघू शकता की इनसाइट सेक्शनमध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटच्या रिलेटेड जे पण काही मोठ्या डील्स होतात, कॉर्पोरेट ॲक्शन्स होते, ते सगळे इथे बघायला मिळतं। जसं की इथे हीट मॅप आहे, तुम्हाला हीट मॅप हा ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट सांगतं। जसं की मार्केट खूप बुलिश आहे, बेरिश आहे, ह्या ग्राफवरनं किंवा हीट मॅपवरनं कळतं। इथे फक्त निफ्टी 50 सिलेक्ट आहे, तुम्ही निफ्टी 500 किंवा तुम्हाला ज्या सेक्टरचे स्टॉक किंवा ज्या इंडेक्सचे स्टॉक बघायचे इकडे जाऊन तुम्ही आरामात सिलेक्ट करू शकता। हा तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळतो। त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये जसं की डेलीमध्ये किती म्हणजे डेली किंवा वीकली कॅन्डल सिलेक्ट करून तुम्ही 1% मूव्ह झालेले स्टॉक, 3% मूव्ह झालेले स्टॉक असे इथे फिल्टर्स अप्लाय करून आरामात ते स्टॉक बघू शकता। त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन्स इथे मिळतो, फॉरेन आणि डोमेस्टिक म्हणजे DIs अँड FIsचा डेटा इथे बघायला मिळतो। तुम्ही जर इक्विटी ट्रेडर असेल, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर असेल तर याचा सगळ्याचा डेटा तुम्ही इथे बघायला मिळतो। जसं की डेलीमध्ये आज जशी 16 जुलै तारीख आहे तर 16 जुलैला FIsनी किती सेलिंग केले, DIsनी किती बाईंग केले, विकलीमध्ये FIsनी किती बाईंग केलं, DIsनी किती बाईंग केलं, मंथलीमध्ये असे सगळे डेटा तुम्हाला इथे बघायला मिळतात। जर तुम्ही ऑप्शन किंवा फ्युचर ट्रेडिंग करत असेल त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते। त्याच्यानंतर स्टॉक फ्युचरची इन्फॉर्मेशन, स्टॉक ऑप्शनची इन्फॉर्मेशन ह्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे, तुम्हाला आता हा डेटा वीकली हवा आहे की मंथली हवा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे तुमचं फिल्टर अप्लाय करू शकता। तुम्हाला किती महिन्याचा किंवा किती क्वार्टरचा डेटा हवा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही अगेन इथं फिल्टर अप्लाय करून चेक करू शकता। त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे कंपनी फायलिंग, जसं की कोणत्या कंपनीचं काय फायलिंग झालंय, कुठे फायलिंग झालंय याच्या रिलेटेड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायची असेल तर इथे बघायला मिळते। जसं की काही फायनान्शियल रिझल्ट किंवा मॅनेजमेंटने काही फायलिंग केले का याच्या रिलेटेड तुम्हाला इथे बघायला मिळतं। त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या स्टॉकची होल्डिंग आहे, कोणत्या म्युच्युअल फंडवाला आहे, कोणत्या असेट मॅनेजमेंट कंपनीकडे हा स्टॉक होल्ड आहे। जसं की ते वेगवेगळे असेट मॅनेजमेंट कंपनीचे नावं येतात, त्या नावांमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, फॉर एक्झाम्पल मला बघायचं की बंधन म्युच्युअल फंडकडे कोणते कोणते स्टॉक होल्ड आहे आणि क्वार्टर्समध्ये किती चेंजेस झाले। जसं की हा REC वाला जो स्टॉक आहे हा फेबमध्ये
3.56 होता, त्याच्यानंतर त्याचा स्टेक अजून थोडा वाढला, परत कमी झाला असं लाईक तुम्हाला प्रत्येक महिन्याचा डेटा इथे बघायला मिळतो. तुम्हाला जर मंथली बघायचं किंवा इयरली बघायचं त्या अकॉर्डिंग अगेन तुम्ही इथं चेक करू शकता. तुम्हाला शेअर्स होल्डिंग बघायची किंवा शेअर्समध्ये बघायचं किंवा होल्डिंग्समध्ये बघायचं पर्सेंटेजमध्ये, त्या अकॉर्डिंग तुम्ही फिल्टर अप्लाय करू शकता. आता जसं तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस मार्केट ओपन होतं, मार्केट ओपन झाल्यानंतर जर तुम्ही धनची नोटिफिकेशन ऑन करून ठेवली असेल ॲप्लिकेशनची, तर तिथे तुम्हाला एक नेहमी मेसेज येतं की एखाद्या स्टॉकमध्ये बल्क डील झाली किंवा ब्लॉक डील झाली अशी माहिती तुम्हाला मिळते. तर ती कोणत्या स्टॉकमध्ये झाली, कुठे झाली, ही इवन तुम्हाला जाऊन जर बघायचं असेल ना, इथं त्या स्टॉकचे नावं मिळतात तुम्हाला. जसं की हा बायोकॉनचा स्टॉक आहे, 14 जुलैला याच्यामध्ये एक डील झाली होती, ती कोणत्या क्लायंटनी बाय केलं, कधी सेल केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला अगेन कोणत्या डेटपर्यंत बघायचं त्या अकॉर्डिंग तुम्ही ते फिल्टर अप्लाय करू शकता. त्या अकॉर्डिंग तुमच्याकडे इन्फॉर्मेशन येईल. तुम्हाला ब्लॉक डील बघायची का बल्क डील बघायची, ह्या सगळ्या गोष्टी ते बघायला मिळतात. जसं की बायोकॉन झालं, कल्याण ज्वेलर्स झालं, कारण की कोणत्या पण स्टॉकमध्ये ब्लॉक डील झाली किंवा बल्क क्वांटिटीमध्ये डील झाली ना, त्यावेळेस स्टॉकच्या त्या प्राइस ॲक्शनवर खूप मोठा इम्पॅक्ट होतो. पण ते स्टॉक कुठे बघायचं हे खूप लोकांना माहिती नसतं. त्याच्यामुळे काय, तुम्ही स्कॅनेक्समध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्टली ते फिल्टर क्रिएट केलेले, त्या अकॉर्डिंग तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही बघा, जसं की सिग्नल. आता जर तुम्ही प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग करत असाल इंट्राडे किंवा स्विंग, तर तुम्हाला जर एखाद्या स्टॉकचं बुलिश सिग्नल कुठे कुठे क्रिएट झालं, जसं की अदानी एंटरप्राइजेसचा स्टॉक आहे 50 EMA, 10 AMA, 50 सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, त्याच्यानंतर 100 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेज, सगळ्याच्या वरती याची क्लोजिंग आहे. टाईम फ्रेम हा इथे लॉंग टर्मचा ड्युरेशन्स घेतलेला आहे. तुम्ही शॉर्ट टर्म जर ट्रेडिंग करत असाल तर शॉर्ट टर्मचा ड्युरेशन घ्या. त्याच्यानंतर सुपर ट्रेंडचा सिग्नल, RSI अबो 50 आहे लास्ट 3 मंथ्सपासून, ब्रेकआउट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ऑल टाईम हायला हा स्टॉक आहे का, किंवा 52 वीक ब्रेकआउट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला निफ्टी 50चे स्टॉक नको आहे, तुम्हाला निफ्टी 500चे हवे, तर तुम्ही त्या अकॉर्डिंग बघू शकता. इथे तुम्हाला ते स्टॉक फिल्टर, म्हणजे तुम्हाला जर टेक्निकल टच द्यायचा आहे आणि कॅन्डलचा टच बघायचा किंवा बुलिश बेरिश सिग्नल बघायचा, तर त्या अकॉर्डिंग मी ते फिल्टर अप्लाय करून आरामात बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन्स मिळतो की जसं की रेंटल स्टॉक. जर रेंटल स्टॉकला कोणत्या स्टॉकला किती रेंट मिळते किंवा आत्ता सध्या कोणता स्टॉक ज्यादा रेंटमध्ये डिमांडिंग आहे. आता रेंट स्टॉक काय असतो हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्या रिलेटेड घेऊन येऊ, तुम्हाला त्याच्या रिलेटेड आपण गाईड करू. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादा स्टॉक असेल तर तुम्हाला रेंटवर द्यायचा असेल, पण त्याचं रेंट किती चालू आहे किंवा त्या स्टॉकची रेंटची प्रोसेस काय, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर MTFचं ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतात. आता MTF म्हणजे काय, जेव्हा तुम्ही मार्जिन ट्रेड फॅसिलिटी यूज करून ट्रेड करता तर सगळ्यात जास्त MTF कोणत्या स्टॉकला मिळते, याच्या पर्सेंटेजमध्ये 4.55x मार्जिन किंवा MTF फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळते. ते तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला कोणत्या स्टॉकला MTFला फॉलो करायचं आणि कोणता स्टॉक घ्यायचा आहे, तर त्याच्या रिलेटेड इथे सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळते. त्यानंतर काही स्टॉक असे असतात जे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये काही कालावधीसाठी बॅन केलेले जातात. आता हे कोणते स्टॉक आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर टॉप डिलिव्हरीजमध्ये कोणते स्टॉक जातात, डेलीमध्ये, विकलीमध्ये किंवा मंथलीमध्ये, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता. जसं मंथलीमध्ये टॉप डिलिव्हरीजमध्ये पॉवर ग्रिड आता सध्या जास्त स्टॉक गेला निफ्टी 50 मध्ये. त्यानंतर तुम्हाला अगेन कोणत्या इंडेक्स किंवा कोणत्या सेक्टरमध्ये बघायचं त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्युएशन्स, अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. IPO, जसा कोणत्या कंपनीचा आता रिसेंटली IPO येतोय तर ते IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम झालं किंवा कोणत्या कंपनीचा आता सध्या IPO ओपन झालाय तो कधी क्लोज होणार आहे. जसं इथे IPO ओपन झालाय तो 16 जुलैला ओपन झाला आणि 20 जुलैला तो क्लोज होणार आहे. त्या IPOची साईज काय, प्राइस रेंज काय, त्याची बीड अमाऊंट काय, तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथून अप्लाय करू शकता. तुम्हाला एखादा IPO ओपन झाला नाही पण त्याच्या आधी अप्लाय करायचं, प्री अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अगेन इथून अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला IPOच्या रिलेटेड किंवा आता नवीन कोणते IPOज येणार आहे, अपकमिंग IPOज, त्याच्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. जे लिस्टेड झाले IPOज त्याच्या रिलेटेड पण इथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर ते IPO लिस्टेड झाल्यानंतर त्याने एक्झॅक्टली किती पर्सेंटेज दिले लिस्टिंग प्राइस नंतर किंवा तो किती निगेटिव्ह गेला, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर एखाद्या स्टॉकची तुम्हाला न्यूज बघायची तर ते इव्हेंट कॅलेंडर मोस्ट इम्पॉर्टंट असतं. जसं की इथे तुम्हाला
स्टॉक मार्केटच्या रिलेटेड काही इकॉनॉमिक्स इव्हेंट असतात, त्याचे इव्हेंट कॅलेंडर जर बघायचं असेल तर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, जसे की आता एक फेडचं एक स्पीच होणार आहे 4 वाजता. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. एखाद्या कंपनीचा रिझल्ट येणार आहे, अर्निंग येणार आहे, तर तो कोणत्या कंपनीचा येणार आहे, किती तारखेला येणार आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही इथे इन्फॉर्मेशन बघू शकता. अपकमिंग जर गोष्टी माहिती करून घ्यायची असेल इथे बघायला मिळतात. त्याच्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्स जर तुम्हाला बघायचे असेल तर कॉर्पोरेट ऑप्शनचा इथं सेक्शन्स दिलेला आहे. त्यानंतर स्टॉक मार्केट हॉलिडेजबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, स्टॉक मार्केट कोणत्या दिवशी सुट्टी आहे किंवा कोणत्या दिवशी चालू आहे ती माहिती जाणून घ्यायची असेल तर इथे तुम्हाला बघायला मिळतं. जसं की आता तुम्हाला जर जुलैमध्ये बघायचं असेल तर कोणती सुट्टी नाही, पण 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी, तर हे तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबरला सुट्टी आहे, 20 ऑक्टोबर, असे तुम्ही तुमचं कॅलेंडर इथे बघू शकता. तर इथे तुम्हाला इव्हेंट कॅलेंडरमध्ये अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला जर फक्त इंडियन मार्केटबद्दलच जाणून घ्यायचं, बाकी कशाबद्दलच जाणून नाही घ्यायचं, तर तुम्ही इथे इंडियन मार्केट फिल्टर करू शकता. त्यानंतर कोणत्या कंपनीचे रिझल्ट येणार आहे का ते पण इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तर तुम्हाला जी काय इन्फॉर्मेशन बघायची स्टॉक मार्केटबद्दल किंवा एखाद्या कंपनीबद्दल ॲनालिसिस करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला एखादा स्टॉक आहे त्याच्याबद्दल फंडामेंटली चेक करायचं आहे. एखादा स्टॉक आहे, जसं की मी फॉर एक्झाम्पल स्टडी पर्पज मी LIC घेतला, तर मला बघायचं की LICने आत्तापर्यंत 5 इयरचा परफॉर्मन्स काय आहे, त्याच्यानंतर 1 इयर, त्याच्यानंतर त्याचे काही की पॉईंट्स असतात जे फंडामेंटली मार्केट कॅपिटल, EPS, PE रेशो, बुक व्हॅल्यू, ह्या सगळ्या गोष्टी जर मला बघायच्या असेल तर त्या इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर हा सेकंड्स ऑप्शन्स मिळतो, लोकांचं जे काही सजेशन असतं, बाय केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर स्टॉकची न्यूज, ह्या कंपनीचे मार्केटमध्ये कोण कॉम्पिटिटर्स आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, ह्या कंपनीचे मला नेट्स प्रॉफिट्स वगैरे सगळ्या नेट्स प्रॉफिट किंवा बॅलन्स शीट वगैरे, बुक व्हॅल्यू बघायची असेल तर इथे बघायला मिळते. बॅलन्स शीट झालं, कॅश फ्लो झालं, कंपनीचे शेअर्स होल्डर कॅटेगरी किंवा प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे आणि बाकी कुणाकडे होल्डिंग आहे हे इथे मला बघायला मिळतं. त्यानंतर डिव्हिडंड्स कधी आणि किती डिक्लेअर केला त्याची इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते. कॉर्पोरेट ॲक्शन काही झाली काय ह्या स्टॉकमध्ये, आता जसं की डिव्हिडंड दिलाय कंपनीने, ही 25 जूनला कॉर्पोरेट ॲक्शन झाली होती, ती इथे मला बघायला मिळते. कंपनीची फायलिंग्स, अनाउन्समेंट आणि कोणत्या म्युच्युअल फंडकडे हा स्टॉक होल्ड आहे, किती पर्सेंटेजमध्ये विकलाय किंवा होल्ड केला, ही काही जी इन्फॉर्मेशन इथे मला सगळी बघायला मिळते. तर त्या अकॉर्डिंग मी आरामात एखाद्या स्टॉकचं फंडामेंटली अनालिसिस पण स्कॅनेक्सवर करू शकते. इन शॉर्ट काय, तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल, एखाद्या स्टॉकबद्दल काही पण जाणून घ्यायचं असेल तर स्कॅनेक्सवर हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्कॅनेक्स स्क्रोल करा आणि तुम्हाला तुमच्या फायद्याची कोणती गोष्ट वाटते आणि त्या गोष्टी सगळ्या चेक करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हे स्कॅनेक्सचा प्लॅटफॉर्म कसा वाटला. तर होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.